नमस्कार 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 नमस्कार. वा वा वा, फार आनंद होतोय, मला फार बरं वाटतंय. म्हणजे असं युजली पक्षी तज्ज्ञांना कोणी बोलवत नाही कार्यक्रमाला, पण सर आभार तुमचे की तुम्ही एका पक्षी तज्ज्ञाला कार्यक्रमाला बोलवलं. मला फार बरं वाटलं. मी ऋणी राहीन तुमचं आयुष्यभर. खरं तर ना आम्हाला कोणी विचारत नाही हो. खरं तर हे आयोजक पण खरं तर नव्हते विचारणार तुम्हाला. आधी वेगळ्या लोकांना बोलवलेलं, पण ते नाही म्हणाले. म्हणून मग ते शाळेतले मास्तर आहेत, ते आय गेस तुमच्या ओळखीचे आहेत कोणीतरी. ते म्हणाले की तुम्ही फुकट करता. मग ते म्हणाले फुकट का पंची है तो बुलाले. ते असं आयोजकांचं झालं. ह्या वाक्यावर मला बोलवलं. मी आयोजक नाहीये. नाही नाही नाही, पण मला चालणार आहे सर, मला तरीही चालणार आहे. कारण खरंच पक्षी तज्ज्ञांना कोणी विचारत नाही. पक्ष्यांबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल कुणाला काही वाटत नाही. आणि आज मला इथे बोलवलंय, मी बोलणार आहे. इतकी मोठी मोठी मंडळी माझं बोलणं ऐकायला आली आहेत. मला फार बरं वाटतंय. नाही, तुमचं बोलणं ऐकायला नाही आली आहेत ती. ते आमच्या मोना मॅडम साठी आलेले आहेत. यांच्यासाठी? हा, मोना मॅडम. म्हणजे मी फक्त मूर्ती आहे, डेकोरेशन हे आहे? हा, म्हणजे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे. 8M फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. हो हो हो. काय करतात काय? या रील करतात. अच्छा, काय करतात? काय म्हणजे दात घासण्याचा रील होता त्यांचा. 9 मिलियन व्ह्यूज दात घासण्याच्या रीलला. दात घासण्याच्या रीलला एक रील मध्ये तर ह्या कुशीवरनं त्या कुशीवर वळतंय, त्या कुशीवरनं ह्या कुशीवर, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. 10 मिलियन व्ह्यूज. याला 10 मिलियन व्ह्यूज. खरं सांगतोय. अच्छा, बरं. एकदा लाईव्ह गेल्या होत्या त्या. हो, रात्री झोपल्या होत्या. 5 तास लाईव्ह होत्या झोपलेल्या. 10M लोक होती लाईव्ह बघायला मॅडम ना. मॅडम झोपल्या होत्या 5 तास आणि 10M लोक जागे होते बघायला मॅडम ना. पक्ष्यांची संख्या वाढत नाहीये, अख्खा देश झोपलाय, त्यांना जाग नाही व्हायचंय. हरकत नाही, पण चालणार आहे. मला तरीही चालणार आहे, कारण पक्षी तज्ञ म्हणून तुम्ही मला मान दिलेला, इथे बोलवलंय, मला चालणार आहे. प्लीज मॅडमना बोलवा, मला मुलाखत सुरू करूया. लोकांना माहिती द्यायची. मॅडम येतील, फक्त त्याआधी तुम्हाला हे बोलावं लागेल. मी वाचायचं? हा, तुम्ही वाचायचंय. वाचा वाचा. हाँ, कौन है वो चमचमा रही है, चांद का टुकड़ा है कि चांदनी है कोई. हु इज शी, ओ माय गुडनेस, ये तो मोना डार्लिंग, मोना डार्लिंग. लेडीज एंड जेंटलमैन, मोना डार्लिंग इन दी हाउस. माय गॉड, मॅनेजर. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. It's Mona Darling 2.0. Yeah. Oh my God, yeah. So, hello everyone. सगळ्यांनी ब्रश केलाय ना? ब्रश करणं कंपल्सरी आहे. #stay clean, #stay fresh. Hello cutie pie. Hello. Give me high five. अरे वा. हॅलो, मॅनेजर डब्बा काढा. हा मॅडम, डबा. येस, डब्बा काढा. तुम्ही पक्षी काढा. कुठला पक्षी? तुम्ही पक्षी आणलाय ना, त्याला काढा. मला त्याला दाणी टाकायची आहे. नाही, असं नाही करायचं. पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं. पक्षी काढा, मला दाणी टाकायची आहे. नाही. या. गल्लत झालेली आहे तुमची. मला खरं तर आदर वाढलाय की तुम्ही असं चांगला मेसेज दिलाय. पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं, त्यांचं पोट भरायचं. पण मी पक्षीवाला म्हणजे तो पिंजऱ्यातनं पोपट आणतो तसा पक्षीवाला नाहीये. मी पक्षी तज्ञ आहे. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. म्हणजे तुम्ही चीटर आहे. चीटर आहे म्हणजे? तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास का करतात? पक्ष्यांचा अभ्यास पक्ष्यांनी केला पाहिजे ना. माय गॉड, उद्या पक्ष्यांना पेपर आले समोर आणि पक्ष्यांनी अभ्यासच केला नसेल तर चोचेवर नाही का पडणार पक्षी? आणि त्यांचा अभ्यास तुम्ही करता. उद्या जाऊन त्यांच्या मॅडमला कळलं आणि त्या पक्षींना उद्या कोंबडा बनवलं तर? नाही तसं नाही. मग कसं? आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही कधी कुठल्या पक्षाला असं कपडे घालून शाळेत जाताना पाहिलंय का? किंवा नोकरी लागलेलं पाहिलंय का? ओ माय गॉड, तीच तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे आणि जॉब दिले पाहिजे. फुकटची उडत असतात नुसती. पक्ष्यांना आपण कसं म्हणजे
म्हणजे असं नाही, तुम्हाला कळत नाही, ही गंमत आहे मराठी भाषेची, ही गंमत आहे. मी म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो, तर यांना म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. मराठी भाषा ना वळवावी तशी वळते. कुठे? व्हेरी नाईस मॅडम. नाही तसं नाही, म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो म्हणजे पक्षी त्यांच्या जागीच असतात, मी आपला अभ्यास करत असतो त्यांचा. असा अभ्यास होतो? हो. अरे यार, यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. मी कॉलेजमध्ये फेलच झाले नसते, मी पण नाही. असा अभ्यास केला असता. नाही मोनाजी, नाही असा अभ्यास म्हणजे असा नाही. पक्षी त्यांच्या जागी असतात, मी इथनं दुरून त्यांचं निरीक्षण करतो, आढावा घेतो, एक आपण बाबा टिप्पण करतो, असं सगळं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं नाही काय करतात? मॅडम मला नंतर सांगा. मी तुम्हाला उद्या सांगतो मॅडम. आपण शोला सुरू करूयात का? Yes, तुरंत. बोर होतंय खूप. येस प्लीज बसा ना. एक नाही बोला, सॉरी. ब्रश केलं? ब्रश करणं फार गरजेचं. 3 मिनिटं तरी ब्रश केलं पाहिजे. रील तुम्ही 4.5 मिनिटं करा. का? दात मोठे आहेत ना? या बस. तर आपण सुरू करूया. हा. सो एक्साइटेड, माय गॉड, पक्षीवाले बसले. सो आपण सुरू करूया माझ्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे मौन की बात. आणि आपल्या कार्यक्रम मध्ये आलेले आहेत हे, तुमचं नाव सांगा. अनिल भदाणे. ओ माय गॉड, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सो आपल्याकडे हे आलेले आहेत आणि हे पक्षी पकडतात. नाही पक्षी नाही, मी पक्षी नाही, मी पक्षी तज्ञ. मी म्हंटल ना, मी निरीक्षण करतो, मी आढावा घेतो. मी खरं तर मी एक ऑर्निथॉलॉजिस्ट आहे. ओके, पक्ष्यांबद्दल सगळं माहिती आहे तुम्हाला? हा, ऑलमोस्ट. म्हणजे खरं तर पक्ष्यांबद्दल सगळी माहिती माहीत आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण माहिती कधीच पूर्ण नसते, ती दररोज वाढत जाते, अपडेट होत राहते, त्यामुळे ती पूर्ण नसते. मी एक विचारू? येस प्लीज विचारा. म्हणजे मी कबुतराच्या पायाला केक लावला तर तो माझ्या पर्यंत पोहोचवेल का? नाही, असं केक कबुतराच्या पायाला नाही, असं करू नये खरं तर. कारण म्हणजे आता आधीच्या काळात सुद्धा राजे महाराजे असं चिठ्ठ्या पाठवायचे पायाला. Yes. पण तसं करू नये, कारण पक्षी हे त्यांच्या विहारासाठी असतात निसर्गात. आपण काही त्यांना गुलाम नाही करू शकत, आपले सेवक नाही आहेत ते, त्यामुळे असं करू नये. असं केक वगैरे तर नाहीच, कारण वस्तुमानाचा फरक पडतो ना, पक्ष्यांच्या वजनापेक्षा जास्त असतो केकचं वजन, तर ते त्यांना हानी होऊ शकते. नाही करू शकत का? ते नाजूक असतात ना, ते नाजूक. आणि हल्ली तर पक्षी जास्त नाजूक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आधीचे पक्षी स्ट्रॉंग होते? हो. आता तुम्हाला सांगतो, हे आपलं डायनासॉरच्या काळात आर्चिओप्टेरिक्स नावाचा पक्षी होता, तो हत्ती इतका स्ट्रॉंग होता. माय गॉड मॅनेजर, हत्ती इतका हत्ती इतका. हो. तुम्ही ना त्या मच्छर पक्षी बद्दल सांगा. मच्छर पक्षी खूप त्रास देतो करून, कानाकडे ना नुसतं करत असतो. एक मिनिट, मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं, इथेच आपली गल्लत होते. प्रत्येक उडणारा जीव आपल्याला असं वाटतं पक्षी आहे, पण तसं नाही. हे माशा, डास, मच्छर हे कीटक आहेत, हे पक्षी नाहीत. लक्षात घ्या, पक्षी म्हणजे काय किंवा कोण? ज्यांना 2 पंख आहेत, ज्यांना पाय आहेत, ज्यांना एक चोच आहे, ते पक्षी. म्हणजे कोंबडी पण पक्षी आहे? अर्थात. माय गॉड, कोंबडी पक्षी आहे? हो. मग ती उडत का नाही? ती उडते. काय असतं, कोंबडी, लक्षात घ्या, त्यांच्या पंखांचं वजन जरा जास्त असतं. आता शहामृग असेल, मोर असेल, कोंबडी असेल, हे कशा आकाशात गिरट्या घेणारे पक्षी नाहीयेत ना, घारीसारखे. पण तुम्ही पक्षीबद्दल सांगा ना मग. हा, मी पक्ष्यांबद्दलच सांगतोय मी तुम्हाला. हे सगळेच पक्षी आहेत. आता पक्षी म्हणजे काय? तुम्ही शाळेत असताना निबंध लिहिलाच असेल ना, आपण शाळेत लिहायचो नाही का निबंध? मी पक्षी झाले तर, मी पक्षी झालो तर. येस मी लिहिला होता. तुम्ही लिहिला होता? मी मॅडम. येस, यांनी पण लिहिला होता. मोनाजी, तुम्हाला सांगतो, मी सुद्धा लिहिला होता. खरं तर शालेय उपक्रम हे फार महत्वाचे असतात. हे उपक्रम का असतात, हे निबंध लिहिणं वगैरे? कारण आपल्या त्या बालमनावरती छान संस्कार व्हावेत, आपल्याला निसर्गातल्या अवतीभोवतीच्या गोष्टी कळाव्यात, त्यांचा गाभा कळावा, त्याचं महत्व कळावं म्हणून असतं. मी सुद्धा लिहिला होता. तुम्ही लिहिला होता? मी तुमच्यापेक्षा चांगला लिहिला होता. हो, कारण सरांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवला ना निबंध. वा. मी निबंध लिहिला होता, मी पक्षी झाली तर. मी असं लिहिलं होतं, मी पक्षी झाली तर मी आकाशात उंच 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 उडीन. हे आहे, प्रत्येक लहान मुलाला असं वाटत असतं की आपण एक असं उंच उंच उडताना हळूच खाली आणि टप टपल्या मरून जाईन सगळ्यांना. हे प्रत्येकाला नाही वाटत. असा निबंध नसतो. आता आय एम रिअली सॉरी, पण जर मी तुमचा शिक्षक असतो तर मी हा निबंध वाचला नसता, मी हा फाडला असता. ओ माय गॉड, सेम पिंच. माझ्या सरांनी पण सेम केलं, फाडला आणि मला खायला दिला. बट आय टेल यू, अजिबात चव नव्हती त्याला. टेस्टलेस होता. म्हणजे साईला पण चव नव्हती, जीभ नुसती निळी झाली. माय गॉड. तुम्ही ना पक्षी जतन नाही,
पक्षी तज्ञ तज्ञ. तो एक न असा नसतो. इकडे या अंकलिपीत प्रत्येक अक्षराला एक किंमत आहे. एक मिनिट, एक असा एक असतो ना, एक तो ज्ञ, तो एक असतो, तो त्याला एक किंमत द्या, त्याला एक बारीक. माय गॉड, तुम्ही छान दिसत होता. मला एक सेल्फी काढायचा होता. ठीक आहे. प्लीज असं नका. आय एम रिअली पक्षी तज्ञ, असं जतन नका. पक्षी तज्ञ. आणि मी असं पण लिहिलं होतं निबंधामध्ये की मी आहे ना पक्ष्यांसारखं नंग्या पुंग्या नाही फिरणार. म्हणजे मी फ्रॉक पण नाही घालणार, कारण मी हवेत उडली तर फ्रॉक पण उडेल आणि मग ते छान नाही दिसणार. त्याच्यामुळे मी पंजाबी ड्रेस घालीन. म्हणजे ड्रेस घातला तर मी ओढणी अशी बांधू शकेन, म्हणजे हवेत उडताना ओढणी पण अशी गळ्याला नाही लागणार. व्हेरी नाईस मॅडम. आणि मी हे पण लिहिलं होतं की सॅटर्डे संडे जीन्स पॅन्ट पण घालीन. वा मॅडम वा. पक्ष्यांनी जीन्स पॅन्ट घालण्याचं तुम्ही हे जे एक नवीन आणलेलं आहे ते नका हे नका करू. हे वा नका करू. याला अर्थच नाहीये. याला पक्ष्यांनी का घालायचे पक्ष्यांनी कपडे मला कळत. घालायला पाहिजे. उलट ना पक्ष्यांनीच कपडे घालायला पाहिजे. मुळात त्यांनी ना चड्ड्या घालायला पाहिजे. पक्ष्यांनी का चड्ड्या घातल्या पाहिजेत? नुसते शी करत असतात. इकडे शी कर, तिकडे शी कर. माझ्यावरच इतकी शी केली आहे ना, बाप रे. तुम्हाला सांगते, लोकांना असं वाटतं की त्यांनी शी केली ना की पैसे मिळतात, पण असं काही नसतं. त्यांनी शी केली ना की पैसे खर्च होतात ते सगळं साफ करायला. एवढं कोण शी करताय तुमच्या अंगावर? आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत. अरे पण हे याला अर्थच नाहीये. पक्ष्यांना चड्ड्या शिवणं काय हे कामच नाहीये कोणाचं. कोण शिवणार आहे पक्ष्यांना चड्ड्या? तुम्ही शिवा ना. मी तज्ञ आहे. मी मास्टर इधर रे तेरा ये दे असं नाहीये. मी इकडे मला हिच्याशी बोलायचंच नाहीये. मला प्रेक्षकांशी बोलायचंय. लक्षात घ्या, पक्षी हे पर्यावरणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत आणि निसर्ग चक्रात त्यांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. लक्षात घ्या, पक्ष्यांच्या साधारण 30,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. वाव, तुम्ही मोजल्या? मी कशाला मारायला माझ्या पक्ष्यांच्या प्रजाती मोजणारे खूप लोक आहेत जगात. खूप अभ्यासक आहेत, निरीक्षक आहेत, ज्यांना पक्ष्यांची काळजी आहे. ते हे सगळं मोजमाप करतात. मला पण खूप काळजी आहे पक्षीची. हो, खूप काळजी. बसा ना तुम्ही. मी तुम्हाला सांगते, म्हणजे मला पक्षी इतके आवडतात. मी त्यांची इतकी काळजी घेते ना. ते समुद्रात उडतात नाही का, ते खाडीवर उडतात. ते ओपिंगो बेटिंगो पक्षी. फ्लेमिंगो ओपिंगो बेटिंगो कुठला पक्षी आहे का? चिडू नका. चिडून मार काय महत्वाचं हे आहे त्याच्यात काही बोलताय. ते पक्षी अशी बाजूला आली ना की मी त्यांना चिप्स खायला देते. तुम्ही फ्लेमिंगोंना चिप्स खायला देता? हो, ती खातात. अरे असं कसं खातात? ते अशी बाजूला येतात ना, तेव्हा मी अशी चिप्स उडवते, ते करून खातात. ऍक्टिंग नाही विचारली मी तुम्हाला. आमच्याकडे व्हिडिओ आहे. अरे व्हिडिओचं नका सांगू मला. असं हे फ्लेमिंगोंना चिप्स विप्स देणं चुकीचं आहे. ते काय स्थलांतर करतात, ते काय त्यांची आई चिप्स बनवत नाही म्हणून नाही करत. इथे काय आयरोलीच्या खाली ते चिप्स दे ना यार, असं नाही येत ते. फ्लेमिंगो आहेत ते स्थलांतर करतात. एक महत्व आहे त्यांच्या स्थलांतराला. ह्या त्यांच्या जीवन चक्रात एक अत्यंत महत्वाची घटना आहे ही. ते त्यांच्या पिल्लांसाठी, हवामान बदलामुळे, अशा अनेक गोष्टींसाठी स्थलांतर करतात. फ्लेमिंगोला चिप्स देते नाही द्यायचे असं कोणाला. ते माणसाचं खाद्य नाही खात. काय तुम्हाला काय सांगून उपयोगच नाही. माणसंच तुम्ही पक्ष्यांना त्रासच देणार. एक्सक्यूज मी कधीच कोणत्या पक्षीला त्रास नाही दिला. उलट मोना डार्लिंग स्वतः सेल्फी काढायला गेलेली मोराकडे. मोराकडे? मग मी स्वतः गेली सेल्फी काढायला. त्याला म्हटलं स्माइल प्लीज. त्याने काटे फेकून मारले. काटे मारले? हो, केवढा ऍटिट्यूड त्या डुकराला. माय गॉड. मोराला डुक्कर म्हणाल? कसा होता? एवढूसाच होता. त्याला टपली मारली असती ना. ए दलिंदर साळींदर होता ते. तरीच म्हटलं मोराला कुठं आलेत काटे फेकून मारायला. एवढूस काय साळींदर असतं ते. माय गॉड. हो, आय एम सो सॉरी, माय बॅड. मी तर विसरलीच. मोराला कसारा असतो ना. कसारा तुझ्या बापाला कर्जतला ठेवला पाहिजे होता. म्हणजे तुला मोराला कुठला आलाय कसारा? मोराच्या ह्याच्यात बसतात लोक. ए चल असं करतात काय बावळट? मोराला पिसारा असतो, कसारा काहीही बोलते वाटेल ते. मोराविषयी काडीची तरी माहितीये का यांना? मला माहितीये मोराविषयी. काय माहितीये तुम्हाला मोरांविषयी? मला माझ्या मम्मी पप्पांनी सगळं सांगितलंय. काय? मोर जेव्हा रडत असतो ना, तेव्हा मोरनी येते, त्याची डोळ्यातले अश्रू पिते आणि मग छोटी छोटी मोरू होतात. हे अरे ह्या अफवा आहेत. मोर रडतो मग मोरनी नाही लांडोर असते. लांडोर फिमेल मोर आहे तो, पक्षी आहे तो एक काय काय ते असं काही नाही होत अश्रू पिऊन वगैरे. काही बोलू नका. गोष्टपवर वाचलंय मी. कुठे वाचलंय? गोष्टपवर. अरे ते व्हॉट्सअप वरचं नका रे वाचू. ह्या व्हॉट्सअप वरच्या माहितीवर विश्वास नका ठेवू. आणि मोर असं पिल्ल जन्माला नाही घालत. प्रजनन असतं, माहितीये का? माहित आहे मला. ते राजा येतो आणि सगळ्यांना बोलतो, हे प्रजननांनो. मॅडम ते तसं नाही. तुम्ही जे म्हणताय ते हे प्रजाजनांनो. हे
तुम्ही जे आणि हे जे म्हणताय प्रजनन. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. मी समजावतो मॅडम. प्रजनन म्हणजे काय कल्पना आहे का? प्रजनन म्हणजे सजीवांमधली, म्हणजे आपण जिवंत प्राणी जे आहेत त्यांच्यामधली एक जैविक प्रक्रिया आहे. जैविक प्रक्रिया, ह्या प्रक्रियेमुळे काय होतं तर नवीन जीव जन्माला येतो, नवीन संतती जन्माला येतात. प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आहेत. द्विखंडन म्हणू नका, मुकुलन म्हणू नका, शाकीय प्रजनन, बीजाणुभवन, खंडीभवन, अनिषेक जनन, असे अनेक प्रकार आहेत. कळलं का? एक मिनिट, एक्सक्यूज मी, इकडे या जरा. एकच मिनिट. हे सगळं तुम्हाला माहिती आहे? हो, मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. जीवशास्त्राचा अभ्यासक? हा, मी माझा एक प्रबंध पण आहे. कुठला? जीवसृष्टीतील वनस्पतींचे अर्धसूत्री विभाजन व एकगुणित बीजाणू यातील युग्मके याच्यावर मी प्रबंध लिहिलेला आहे. हा, मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रबंध अभ्यासक्रमालाही आहे. त्याचं संस्कृतमध्ये नाव आहे भोवतातील युग्मभूत, म्हणजे अर्थात भोजपुरीत नाव आहे सरकायलिओ खटिया जाडा लगे, आणि मराठीत नाव आहे घोंगडीटा खाटल्यावर. म्हणजे तुम्ही ते प्रसिद्ध जीवाश्म अभ्यासक डॉक्टर ओंकारजी राऊत? ओंकार राऊत मीच तो. सर, तुम्ही माझा आत्ता जो हा मराठीतला हे आहे ग्रंथ आहे तो त्याची 27वी प्रत मी आता ऑस्ट्रेलिया जाऊन 30 इमूनच्या समवेत मी त्याचं प्रकाशन करणार आहे. सर तुम्ही आहात ओंकार राऊत? सर, हा सर, भरून पावलो सर, तुम्हाला भेटलो सर. सॉरी, मी ओळखलं नाही सर तुम्हाला, पण मी वाचलंय हे सगळं सर. सर सर मी वाचलंय. म्हणजे एक प्रश्न आहे फक्त सर. सर, हे असं विश्वाचं इतकं महान कार्य अंगावर असताना ह्या चिमणीचा पिंजरा का साफ करताय तुम्ही? पैसे. असे किती पैसे मिळतात सर तुम्हाला? 62.5 लाख रुपये. वर्षाला? आठवड्याला. माय गॉड, कावळा. सर, मला एक बोलायचंय सर तुम्हाला. हा, असहाय्य. काय? लाचार. सर, लाचार. मॅनेजर, लाज वाटलीच पाहिजे सर मला. नाही नाही नाही, सॉरी सर. मॅनेजर तुमचं काय चालू आहे तिथे? काही नाही. ओ माय गॉड, तुम्ही एवढं का चिडताय त्यांच्यावर? नाही चिडताय. नाही, तुम्ही चिडू नका डॉक्टर शेंगदाणे. शेंगदाणा आहे का मी? शेंगदाणा आहे का मी? प्रसादोकांच्या वाटीत असहाय्य होऊन पडलोय का चालू स्पीड मध्ये कधी तोंडात जायला? शेंगदाणा आहे का मी? तुम्ही चिडू नका. मा बॅड. खूप झाल्या गप्पा. आता मोना डार्लिंगच्या कार्यक्रमामध्ये हे येऊन मोनारंजन करणार आहेत. चला, पक्ष्यांचे आवाज काढा. पक्ष्यांचा आवाज काढायचा आहे? त्याच्यासाठी चालीत ना तुम्ही. पक्ष्यांचा आवाज काढायला? हो. इकडे 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 इकडे. पक्ष्यांचा आवाज ऐकायचा हिला मग? पक्ष्यांचा ते ना ते ऐकवणार. तो पहा, लांबचा पक्षी. व्हॉट हॅपन मॅनेजर? चोच मारली. मला वाटलं पक्षी उडत उडत आला. मारेल घराखाले. पक्षी उडत. एक खड्ड्यात गेला तुझा कार्यक्रम. मॅडम नाही करायचा मला कार्यक्रम. ऐका तर थोडस तरी नाही करणार. खड्ड्यात गेलात तुम्ही. मॅनेजर, चला मॅनेजर. मॅनेजर.